संभाजीराजांची पेटती नजर एकवार राणीवशाच्या झिरझिऱ्या पडद्यावर फिरली. रामराजे आणि थोरल्या आऊसाहेब यांच्या आठवणीने घशाशी आलेले शब्द घोटाळले. असह्य शांतता दाटून पडली. आम्ही विचारतो, कोण माणसं तुमच्या खिलाफ बाईस भरीला घालू बघणारी? कसला मनसुबा होता त्यांचा? महाराजांची जरब वाढली. आता पहिल्याने संभाजीराजांची गर्दन खाली झुकली. मान डोलवीत ते म्हणाले, नाही महाराज, आम्ही त्यांचे नाव या दरबारी इथं घेऊ शकत नाही. मग तुमची सफाई खडी होऊ शकत नाही. तेवढाच निर्धारी प्रतिबोल सिंहासनावरून उठला. सुटू घातलेल्या कथला पुन्हा गुंतत चालला. महाराज, क्षमा असावी. या फिर्यादीचे सुनावणीचे कामी खुद्द बाईलाच दरबारी पेश होण्याची आज्ञा व्हावी. अभय देऊन तिच्या तोंडूनच खऱ्या खोट्याची शहानिशा व्हावी असं आम्हास वाटतं. सरलष्कर हंबीर रावांनी ऐन क्षणी युवराजांच्या मनी घोळणारी सफाई रुजू घातली. राणीवशाच्या पडद्याआडून दोन जळजळीत डोळे आपल्याकडे तिरस्काराने रोखले गेले आहेत हे काही हंबीर रावांना कळले नाही. नाही, बाई माणसाला भरल्या दरबारी पेश होण्याची आज्ञा करणे आम्हास रास्त दिसत नाही. अण्णाजी दत्तो प्रथमच बोलले. लगबगीने बोलले. अण्णाजी आरोपित म्हणून खुद्द युवराज या भरल्या दरबारी आणण्यात आले आहेत हे तुम्ही विसरता आहात. छत्रपतींनी त्यांना दुरुस्त केले. पंत, बाईला अभय देऊन दरबारी पेश होण्याची समज द्या. जातीनं तुम्ही हे काम हाती घ्या. महाराजांनी पेशवे मोरोपंतांना आज्ञा केली. जी, ती उचलली गेली. आरोपित संभाजीराजे तुमचे निर्दोषपण दरबाराला जाहीर होईपर्यंत कमरेची युवराजपणाची तलवार आणि भोसले कुलाची शान असलेली कवड्यांची माळ अंगी वागविण्याचा तुम्हास कोण अधिकार आहे? महाराजांच्या रसरशीत सवालाने दरबार थरकला. संभाजीराजांचे बांधले हात झटकाल बसावा तसे कवड्यांच्या माळीला जाऊन भिडले. डोळ्यात कातरपणा गोळा झाला. आता मात्र ते पिळवटून म्हणाले, नाही, आमची वाटल्यास गर्दन उतरली जावी. खामोश. छत्रपती ताडकन सिंहासनावरून खडे झाले. दरबार चरकला. काय घडेल ते आता कोणालाच सांगता येणार नव्हते. युवराजांची हजारो इंगळ्या डसल्याची सारखी मुद्रा बघताना फक्त एकाच निधड्या छातीच्या वीराला येईल ते संकट पेलण्याची तयारी ठेवून जबान खोलावीशी वाटली सरलष्कर हंबीरराव मोहित्यांना. महाराज, क्षमा असावी. युवराजांचे दोषीपण सिद्ध झाल्याखेरीज ती माळ साक्षात जगदंबेलाही त्यांच्या अंगावरून उतरविता येणार नाही. आम्हाला विश्वास आहे ते सिद्ध झालं तर माळ उतरण्यापूर्वी युवराज बोलल्याप्रमाण गर्दनच उतरवून ठेवतील. महाराजांची नजर झुकलेल्या हंबीररावांच्या इमानी पाठीवर फिरली. त्यांनी दरबार उलगल्याची इशारत देण्यासाठी हात पंजा उठविला. सगळे मानकरी कमरेत झुकले. संभाजीराजेही झुकले. त्यांनी मान वर केली तेव्हा चौथऱ्यावर महाराज नव्हते. एक एक करीत जाणाऱ्या मंत्र्यांपैकी हंबीररावांच्या पाठीवर त्यांची नजर कृतज्ञपणे जखडून गेली. राणीवशाच्या पडद्यावर थरथरत्या वळ्या उठून जात होत्या. तिकडे देवमहालात जगदंबेच्या मूर्तीसमोर माथा टेकलेल्या सुनबाई येसूबाईंच्या पाठीवरून पुतळाबाईचा थरथरता हात सांत्वनासाठी अजूनही फिरतच होता. गोदावरीला आणण्यासाठी लिंगाण्यावर गेलेले मोरोपंत रिकाम्या हाताने आणि खिन्न जोड मनाने परतले, जिथून कुणीच आणि कधीच परतू शकत नाही अशा दरबारात गोदावरी जाऊन पोचली होती. चौबाजूंनी अंगावर धावून आल्यासारख्या मनातल्या वादळी विचारांनी गोदावरी कातर हैराण झाली होती. तिचे देखणे नाजूक स्त्रीपण विजेसारखे कठोर चपळ झाले होते. आपले तोंड कुणालाही दाखवूच नये हा विचार एका निर्धारी क्षणाला तिने बांधून घेतला. निसर्ग विधीचे निमित्त करून ती संभाजीराजांच्या धारकऱ्यांच्या कड्यातून कोठीबाहेर पडली. लिंगाण्याच्या एका उंच कातळ टोकावर उभं राहून तिने आपल्या श्वेत नेसाचा पदर खोचला. हात जोडून डोळे मिटून कुलदेवतेचे स्मरण केले.
डोळे उघडून खाली बघताना तिला खालची निळी काळी खोल खाई जगदीश्वराच्या शांत पिंडीसारखी वाटली. आपल्या देहाचे बिलबदल त्यावर अर्पावे या अनावर आवेगानिशी तिने आपला नखापासून शिखापर्यंत पवित्र असलेला परंतु असंख्य मानसिक यातनांनी घायाळ झालेला देह समोर झोकून दिला. तिच्या विखुरल्या देहाचे मिळतील ते अवशेष भिल्लांना दरीत उतरवून मोरोपंतांनी वर काढले. तिचे प्रेत लिंगाण्याच्या पायथ्याशी वस्त्राने झाकून ही काळीजतोड खबर महाराजांच्या कानी कशी घालावी या विचारात मोरोपंत परतले होते. त्यांनी आणलेल्या वार्तेने अवघा रायगड विचित्र दाटल्या शोकसागरात बुडाला. कुणालाही ती वार्ता ऐकताना काही बोलता येईना. गोदावरीने आपल्या कृतीने साऱ्यांची जबान बंद करून टाकली होती. संभाजी राजांच्यावरचे चौकी पहारे उठविण्यात आले. मोरोपंत, हंबीरराव, प्रल्हादपंत यांच्या सोबतीत छत्रपती आपल्या वाड्याबाहेर पडले. भोयांनी समोरी आणलेली पालखी त्यांनी हात इशारा देऊन नाकारली. गड उतरण्यासाठी ते पायीच चालले. पाचाडात उतरताच महाराजांनी पागेकडची घोडीत जीन कसून सिद्ध ठेवण्याची सैसला आज्ञा केली. चालत जाऊन प्रथम जिजाऊसाहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. सैसने सिद्ध केलेल्या घोड्यावर मान घेतलेले छत्रपती महाराज लिंगाण्याच्या रोखाने दौडू लागले. त्यांच्या मागून त्यांचे सोबती मंत्री आणि निवडक धारकरी दौडू लागले. साऱ्यांसह महाराज वस्त्राच्छादित गोदावरीच्या प्रेताजवळ आले. मोरोपंतांनी आगेवर्दी दिल्याप्रमाणे लिंगाण्याच्या पायथ्याला चिता रचण्यात आली होती. धारकऱ्यांनी गोदावरीचे प्रेत चितेवर ठेवले. चितेला चूड देण्यात आला. महाराज चितेवर चढलेल्या सतीकडे रोखल्या नजरेने बघतच राहिले. पंत, या सतीचे वृंदावन सिद्ध करण्यास आबाजी महादेवांना सांगा. छत्रपतीने मोरोपंतांना सांगितले. वळते होत इतरांना कळायला अवघड असलेला तो राजा जनावरावर मांड जमवून दुडक्या चालीने दौडू लागला. रायगडच्या भवानी टोकावर उभे असलेले संभाजीराजे लिंगाण्याच्या पायथ्याशी दिसणाऱ्या जळत्या चितेकडे सुन्नपणे बघत होते. ती दूरवर दिसणारी पेटती चिता त्यांच्या काळजाला कातरत होती. एक चांदणवेली सारखी सतेज स्त्रीच हातात पूजेचे तबक घेऊन चालत येत होती. ती निर्भय प्रकाशरूप स्त्री थेट युवराज संभाजीराजांच्या समोर येऊन थांबली. युवराजांच्या मोजड्यांवर रोखलेली तिची नजर वर उठत नव्हती. अंगावर सौभाग्यवान असलेल्या त्या सतीच्या तोंडून बोल आले. खूप सोसावं लागलं युवराजांना आमच्यासाठी. शक्य असल्यास त्यांनी आम्हाला माफ करावं. डोळे विस्फारलेल्या संभाजीराजांचे ओठ स्वतःलाच समजवल्यासारखे पुटपुटत होते. नखशिखा, नखशिखा. गोदावरी गेली. कधीही न पुसता येणारा एक सल युवराजांना देऊन ती गेली आणि सोयराबाईंच्या बद्दल संभाजीराजांच्या मनी केळणीसारखी एक आढी बसली. प्रसंग पडल्यास या माँसाहेब कोणत्या थराला जाऊ शकतात याचा जीवघेणा अनुभव त्यांना येऊन चुकला. घडल्या घटनांनी वर्मी दुखावलेल्या युवराजांना कसे जवळ घ्यावे हा पेच महाराजांना पडला. गोदावरीच्या निमित्ताने आपल्या इमानाच्या निष्ठा अण्णाजींना राणीसाहेबांच्या पायी टाकाव्या लागल्या होत्या. आता त्या परतू शकत नव्हत्या. झाल्या प्रकाराचा विचार करून करून शांत झालेले संभाजीराजे ख्वाबगारात मंचकावर लेटले होते. त्यांचा डोळा लागला होता. पायगतीला बसून येसूबाई त्यांचे पाय चेपीत होत्या. निळ्याभोर आकाशात क्षितिजकड फोडून त्या काळ्या ढगांची एक लांबट झड उतरावी तशी सुख झालेल्या संभाजीराजांच्या सतेज कपाळावर झोपेतच आठी उमटली. तिला धरून सगळी चर्या डाग दिल्यागत आक्रसून आली. लईच्या श्वासात फेर पडला. चंद्रकांत मनी पाझरून यावा तशी घामथेंबांनी सगळी चर्या फुलून आली आणि येसूबाईंचा भातीने थरकाप उडावा असे कोणाला तरी आकांतानं थोपवायला चालल्यासारखे थांबा थांबा असे ओरडत संभाजीराजे
झोपेतच फेकल्या गोफणीसारखे तडकन उठले. सारे अंग थरथरत होते त्यांचे. पोसाने त्यांची चर्या पुसता पुसता येसूबाईंनी थरकत्या जिव्हाळ्याने विचारले, कोण दास्तीचे ओरडणं झालं आहे? काहीच जाब न देता युवराजांनी करण्यासाठी मानेला एक झटका दिला. त्यांना स्वप्न पडले होते, दिवसाढवळ्या, भयानक. येसूबाईंनी दिलेल्या पाण्याचा पेला त्यांनी ओठाड केला. त्यांना सावचित्त झालेले बघून येसूबाई हलकेच बोलल्या. बाहेर सदरी दालनात कविराज खोळंबलेत.